नमस्कार मित्रांनो, मी अतुल पडोळे. परत आपण भेटतो आहे इयत्ता 10वीतील इतिहास आणि राज्यशास्त्र हा विषय घेऊन. विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी आपण इतिहास म्हणजे काय, इतिहासाची साधने कोणती, इतिहास लेखन कला जी आहे, पाश्चात्य कला असेल, भारतीय परंपरा असेल, याचा सविस्तर अभ्यास केला. आपण आता इतिहासाच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलो विद्यार्थ्यांनो. आज आपण शेवटचं जे प्रकरण आहे इतिहासाचं, त्याच्या अभ्यासाला आज खऱ्या अर्थाने सुरुवात करतो आहे. या जे प्रकरण आज आपण शिकणार आहे त्या प्रकरणाचं नाव आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. ऐतिहासिक ठेवा जो आहे त्याचं जतन कसं करायचं आहे, ऐतिहासिक जी साधने आहेत आणि त्याचं जतन कसं करायचं. काही आपल्या असं लक्षात येतील की काही नावाजलेली संग्रहालय आहेत, त्याचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. ग्रंथालय असतील किंवा अभिलेखागार असेल, याचाही अभ्यास करायचा आहे. एवढंच नाही विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज कोशवाङ्मय जे आहे याचाही अभ्यास आजच्या या प्रकरणात आपल्याला सविस्तररित्या करायचा आहे. विद्यार्थ्यांनो, जेव्हा इतिहासाचा अभ्यास केला, जेव्हा आपण पाश्चात्य परंपरा शिकलो किंवा भारतीय परंपरा शिकलो, तेव्हा काही इतिहासाची साधने शिकलो. त्याचाच थोडाफार सविस्तर अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. पहा विद्यार्थ्यांनो, इतिहासकारांच्या प्रयत्नाने जे काही उपलब्ध असलेले जे काही इतिहासाची साधना, जे इतिहासकार आहे त्यांनी केलेले जे काही प्रयत्न आहे, त्याचं जे फलित आहे, त्यांनी केलेल्या या कार्यावर आधारित काही ग्रंथ लिहिल्या गेलेले आहेत, काही संशोधनपर संदर्भ ग्रंथ लिहिल्या गेलेले आहेत, काही व्यक्ती चरित्र लिहिल्या गेलेले आहेत. याचा सविस्तर फायदा आपल्याला इतिहास अभ्यासांना होतो. विद्यार्थ्यांनो, ज्यांचे जतन म्हणजे तेव्हा जे इतिहासकार होऊन गेले, त्या इतिहासकारांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत, जे साहित्य आहेत, त्याचं जे जतन आहे, त्याचं जतन संग्रहालय आणि अभिलेखागार आणि ग्रंथालय ज्याला म्हणू आपण, जे संग्रहालय असतील किंवा अभिलेखागार आहे किंवा काही ग्रंथालय आहे, हे आपल्याला करताना दिसते. जे पुरातन वस्तू आहेत किंवा साहित्य आहे, याचं जतन किंवा याचं प्रदर्शन भरवण्याची जबाबदारी हे संग्रहालय किंवा ग्रंथालय करीत असतात. एवढेच नाही की जे काही साहित्य आहे त्या साहित्याचं प्रकाशन करणे हे सुद्धा काम असते. पण जे साहित्य प्रकाशित होत नाही, ज्या साहित्याचं प्रकाशन केलं जात नाही, ग्रंथ आहे, त्यांचं आपण पाहिलं की त्यांचं जतन करण्याचं काम, त्याचं संवर्धन करण्याचं काम, किंवा जे काही निवडक जे दस्तावेज आहे, जे ग्रंथ असतील, पुरातन वस्तू आहेत, यांचं जे संवर्धन आणि जतन करण्याचं काम हे संग्रहालय, अभिलेखागार किंवा ग्रंथालय करत असतात. मग जे साहित्य आहे, कधी कधी काय होते की जे दस्तावेज आहे किंवा पुरावस्तू आहे, याचं प्रदर्शन केले जाते, पण कधी कधी या वस्तूंचं कधी कधी प्रदर्शनही होत नाही आणि ते ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे असते. त्यावेळेस हे जे संग्रहालय आहे किंवा जे अभिलेखागार आहे, अशा साहित्याचं जतन करताना आपल्याला दिसते. मग जे काही साहित्य आहे, ज्याचं प्रकाशन होऊ शकत नाही, ज्याचं प्रदर्शन भरवलं जाऊ शकत नाही, ते लोकांसाठी उघड म्हणजे वाचण्यासाठी खुलं करता येत नाही, असं काही दस्तावेज आहे, अशा सारखाचं सर्व दस्तावेज असेल, ग्रंथ असेल, ज्या काही वस्तू असतील, याचं जतन मात्र कोण करताना दिसते, हे अभिलेखागार आणि संग्रहालय ज्याला म्हणतो आपण किंवा ग्रंथालय, हे करताना आपल्याला दिसते. मग ज्या साहित्याचं मी जसं सांगितलं तुम्हाला की काही साहित्य असं असतं की त्याचं प्रकाशन करता येत नाही, मग अशा वेळेस हे जे संग्रहालय आहेत किंवा अभिलेखागार आहेत, हे काय करते तर जे इतिहासाचे जे संशोधक आहे, या संशोधकाला हे साहित्य उपलब्ध होत असते, त्याला हे उपलब्ध करून दिले जाते. त्याच्या हे महत्वाच्या कामाचं असते, तो संशोधन करत असतो, संशोधनातून काही माहिती आपल्या पुढे मांडत असतो, तेव्हा त्याला या साहित्याची, या ग्रंथाची गरज पडते. आणि त्याच वेळेस हे जे अभिलेखागार आहे किंवा जे संग्रहालय आहे, हे त्यांच्याकडे असणारे असे दस्तावेज जे आहेत किंवा ग्रंथ असतील, हे इतिहासकारांना काय करताना दिसते, आपल्याला उपलब्ध करून देत असताना आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला
जे पाहायचं आहे ते खरं म्हणजे जे इतिहासाचे साधन आहे आणि त्यांचं जे जतन आहे ते कशा पद्धतीने केल्या जाते. म्हणजे जे इतिहासाची जी साधनं आहे, मग कोणकोणती साधनं आहेत, आणि नुसतं साधनं आहे एवढंच नाही, तर या साधनाचं जतन कसं केलं जाते हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. इतिहासाची जी साधन आहे त्याची जी सूची आहे किंवा हस्तलिखिते असतील किंवा जुने ग्रंथ असतील, याचं प्रदर्शन हे काळजीपूर्वक केलं जातं. हा ठेवा अत्यंत मौल्यवान असतो. म्हणून यासारखी ज्या काही जी साधन आहे त्या साधनांची जी सूची आहे किंवा हस्तलिखिते असतील किंवा जुने ग्रंथ असतील, याचं प्रदर्शन हे काळजीपूर्वक केलं जाते. एवढंच नाही तर त्यासाठी सर्व म्हणजे याचं जेव्हा जतन आपण करतो त्यासाठी प्रशिक्षणाची फार गरज असते. हे अत्यंत महत्वाचं. म्हणजे जर का आपल्याला त्या साधनांचं जतन करायचं असेल तर त्यासाठी प्रशिक्षण घेणे किंवा प्रशिक्षित असणे फार महत्वाचे आहे. कारण लोक परंपरेतील काही गीतं असतील किंवा कहाण्यांचे संकलन असेल किंवा साहित्याचं वर्गीकरण आहे, विश्लेषण आहे, त्याचा अन्वयार्थ आहे, हे लावण्याचं काम अत्यंत महत्वाचं असते. त्यासाठी प्रशिक्षित असणं फार गरजेचं आहे. कारण हा साठा, मी सांगितलं तुम्हाला की हा साठा अत्यंत महत्वाचा आहे. हा जो पुरावा आहे, जे ग्रंथ आहेत, हे आपल्याला इतिहासाच्या दृष्टीने, ज्याला आपण असं म्हणू की फार आणि फार महत्वाचे आहे. त्यामुळे असं जे साहित्य आहे, जे मी तुम्हाला सांगितलं की लोक परंपरेतील जे काही गीतं असतील, जे कहाण्या असतील, याचं संकलन करणे आहे, या साहित्याचं वर्गीकरण आहे, विश्लेषण आहे, त्यानंतर अन्वयार्थ लावणे आहे, यासारख्या गोष्टी करणे महत्वाचं असते. एवढंच नाही तर संशोधित जे मौखिक साहित्य आहे ते सुद्धा प्रकाशित करावे लागते. सर्व आपल्याला दिसते हे मौखिक साधन आहे. या मौखिक साधनाच्या माध्यमातून हे गीतं असतील, या कहाण्या असतील, यांचं संकलन करणे, यांचं वर्गीकरण करणे, यांचं विश्लेषण करणे, यांचा अन्वयार्थ लावणे. एवढंच नाही तर या संशोधित जे मौखिक साहित्य आहे ते प्रकाशित करणे सुद्धा अत्यंत महत्वाचं असते. विद्यार्थ्यांनो, यासाठी आपल्याला दिसते की जे काही उपयोजित जे प्रशिक्षण आहे, उपयुक्त प्रशिक्षण ज्याला म्हणतो आपण, हे जे मौखिक साधन आहेत, या मौखिक साधनां जे आपण पाहिलं की मौखिक साधनांचं संवर्धन करणे, ते प्रकाशित करण्यापर्यंत सर्व गोष्टी करणं गरजेचं असते. मग यासाठी कुठलं प्रशिक्षण उपयुक्त आहे, तर उपयुक्त असणारं प्रशिक्षण आपल्याला दिसते ते म्हणजे समाजशास्त्र असेल, सामाजिक मानसशास्त्र असेल, मानवशास्त्र आहे, मिथके आणि भाषाशास्त्र आहे. एवढंच नाही तर ग्रंथालय व्यवस्थापन आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि इतिहास आणि इतिहास संशोधनाच्या काही पद्धती आहेत. एवढंच नाही तर संशोधनपर लेखन सुद्धा महत्वाचं आहे. या सर्व गोष्टींचं प्रशिक्षण जर असेल आपल्याला तर निश्चितच आपण हे मौखिक साधने आहे याचं संवर्धन करू शकतो. नुसतं संवर्धनच नाही तर हे लोकांपर्यंत सुद्धा आपण पोहोचू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे लिखित साधने. या लिखित साधनामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर तुम्हाला दिसते ताम्रपट असेल, दरबारी दप्तरे असतील किंवा खाजगी पत्र आहेत किंवा ऐतिहासिक ग्रंथ आहेत किंवा हस्तलिखिते आहेत, चित्र आहेत किंवा जुने काही ग्रंथ आहे, याचं संपूर्ण संकलन आणि संपादन करणं गरजेचं असते. कारण हे संपूर्ण लिखित साधन आहे, हे लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे याचं संकलन आणि संपादन केले जाते. एवढंच नाही तर या दस्तावेजांची सफाई आणि रासायनिक प्रक्रिया केली जाते. कारण हे सर्व त्या काळात होऊन गेलेलं आहे. हजार वर्षापूर्वीचे हे सर्व दस्तावेज आहे, हजार वर्षापूर्वीचे हे लिखित साधन आहे. हे टिकवणं फार महत्वाचं आहे. मग या दस्तावेजांची सफाई करणं महत्वाचं असते. एवढंच नाही तर त्यासाठी रासायनिक प्रक्रिया त्यावर केली जाते. कारण हे जे ऐतिहासिक जे साधन आहे याचं मूल्य अत्यंत महत्वाचं आहे. याच्या मूल्याची आपण तुलना कशाचीच करू शकत नाही, एवढं महत्वाचं हे साधन असते. जे निवडक, यापैकी जे की निवडक जे दस्तावेज आहे, या निवडक दस्तावेजांचं आपण काय करू शकतो तर प्रदर्शन करू शकतो. पण काही जे जीर्ण झालेले असतील किंवा काही दुर्मिळ असतील, जे आज म्हणजे ज्याचे पानं किंवा जे फार जीर्ण झाले असतील, त्याचा आपण करू शकत नाही. हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर या ऐतिहासिक साधनांवर, या लिखित साधनांवर जे संशोधन झालं, ज्यावर निष्कर्ष निघाले गेले आहे,
त्यात सुद्धा प्रकाशित करणं म्हणजे हे लिखित साधनामध्ये मोडलेलं आपल्याला दिसते. मग त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की हे जे लिखित साधन आहे, या लिखित साधनामध्ये जे उपयुक्त प्रशिक्षण आहे लिखित साधनासाठी कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे. तर सर्वात महत्वाचं आहे की जे ब्राह्मी लिपी असेल, मोडी लिपी असेल, पार्शियन लिपी असेल, हिचा विकास अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी प्रशिक्षण असणं फार गरजेचं आहे. समाज रचना आहे, परंपरा आहे, साहित्य आहे, संस्कृती आहे किंवा राजसत्ता आहे आणि किंवा शासन व्यवस्था आहे, यांचंही ज्ञान असणं फार महत्वाचं आहे. जेव्हा लिखित साधनांचं आपण संवर्धन करतो तेव्हा संवर्धन करत असताना या गोष्टींचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. कारण याचं जतन करणं आपलं कर्तव्य आहे. जतन केल्या जाते त्यासाठी प्रशिक्षित असणं गरजेचं आहे. प्रशिक्षण घेतलेलं फार गरजेचं आहे. एवढंच नाही तर काही चित्रलिपी असेल किंवा शिल्पकला शैली आहे, याचा सुद्धा विकास केला जात असतो. एवढंच नाही तर जे कागदपत्राचे जे प्रकार आहेत किंवा शाई आहे किंवा रंग आहे, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असते. म्हणजे हे संपूर्ण उपयोजित, आपण असं म्हणू, उपयुक्त प्रशिक्षण आहे. एवढंच नाही तर कोरीव लेखांसाठी वापरलेले दगड आहे किंवा धातू आहे, याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं असते. याची सुद्धा माहिती असणं फार गरजेचं असते. त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षित असणं गरजेचं असते. त्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागते. एवढंच नाही तर हे जे दस्तावेज आहे, या दस्तावेजावर जसं मी तुम्हाला सांगितलं की लिखित जे दस्तावेज आहे, त्या लिखित दस्तावेजावर तुम्हाला काय करायचं आहे, काही रासायनिक प्रक्रिया सुद्धा करावी लागते. कारण ते दस्तावेज टिकले पाहिजे, अनेक काळापर्यंत संरक्षित असले पाहिजे. त्यासाठी रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यासाठी सुद्धा प्रशिक्षित असणं फार गरजेचं आहे. एवढंच नाही तर प्रदर्शन व्यवस्थापन आहे किंवा माहिती तंत्रज्ञान आहे, याचंही ज्ञान आपल्याला असणं फार गरजेचं आहे. एवढंच नाही तर जे संशोधन पण लेखन आहे ते कोणतं आहे, कसं आहे, कशाच्या संदर्भात आहे, याचंही प्रशिक्षण आपल्याला पाहिजे किंवा याचं सुद्धा ज्ञान आपल्याला असणं हे फार गरजेचं असलेलं आपल्याला दिसतं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे भौतिक साधने. हे सुद्धा इतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाचे आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, जे पुरावस्तूंचे जे संकलन आहे किंवा जो कालखंड आहे आणि त्याचे जे प्रकार आहेत, हे याचं युगानुसार वर्गीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. की जेव्हा आपण या सर्व गोष्टींचा म्हणजे ऐतिहासिक ठेव्यांचं जतन जेव्हा आपण अभ्यासतो, तेव्हा हे जे भौतिक साधन आहे, पुरावस्तूंचे जे संकलन आहे ते संकलन करणं, ते विशिष्ट कालखंडात विभागणं, तर कोणकोणत्या कालखंडातले आहे याची विभागणी करणं, त्यानुसार त्याचं वर्गीकरण करणं अत्यंत महत्वाचं असते. एवढंच नाही पुरावस्तूंचे जे संवर्धन आहे, त्या संवर्धनासाठी जे साफसफाई आहे किंवा जे काही त्याच्यावर त्या वस्तू चिरकाल सुरक्षित राहाव्या यासाठी कुठली रासायनिक अभिक्रिया त्यावर केली जात असते. मग त्या रासायनिक अभिक्रियेचं सुद्धा आपल्याला ज्ञान असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर ह्या ज्या पुरावस्तू आहे किंवा ज्या प्रतिकृती आहे त्या प्रदर्शित करणं सुद्धा महत्वाचं असते. एवढंच नाही विद्यार्थी मित्रांनो, या पुरावस्तू संबंधात जे संशोधनपर जे लेखन आहे त्या लेखनाची सुद्धा प्रसिद्धी करणं हे अत्यंत महत्वाचं असते. तेव्हा कुठं हा जो भौतिक साधनाचा ठेवा आहे हा सुरक्षित राहील, हा लोकांपर्यंत पोहोचेल, लोकांना याची कल्पना येईल. जे काही संशोधन झालं आहे ते प्रकाशित करणं हे सुद्धा महत्वाचं असते. आणि एवढंच नाही, प्राणी असतील, वनस्पती असतील किंवा जीवाश्म जे आहेत त्याची सूची तयार करणं, कारण हे सर्व भौतिक वस्तू आहे, भौतिक साधन आहेत. त्यामुळं हे जे काही त्या काळातील जे प्राणी असतील, ज्या काही वनस्पती असतील किंवा जीवाश्म असतील, याची सूची आपल्याला करावी लागते. एवढंच नाही तर निवडक जे जीवाश्म आहे किंवा त्यांच्या ज्या प्रतिकृती आहे त्याचं प्रदर्शन सुद्धा करणे अत्यंत महत्वाचं असते. मग हे जे भौतिक साधन आपण शिकलो, या भौतिक साधनाचं संरक्षण आपण करायचं आहे, जतन आपल्याला करायचं आहे, त्यासाठी काही उपयुक्त प्रशिक्षण सुद्धा आहे. मग या उपयुक्त प्रशिक्षण कोणतं, कोणत्या प्रकारचं आपल्याला प्रशिक्षित असणं गरजेचं आहे की प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. तर पुरातत्वीय अभ्यास पद्धती आहे त्याचं प्रशिक्षण आपल्याला पाहिजे. जे सिद्धांत आहे किंवा जे प्राचीन संस्कृती आहे याचा परिचय आपल्याला असणं गरजेचं आहे. तेव्हा कुठं आपण या भौतिक साधनांचे संरक्षण करू किंवा त्याचं संवर्धन करू किंवा त्याचं जतन आपण करू शकू.
एवढंच नाही, ज्या पुरातत्व वस्तू आहे त्या बनवण्यासाठी वापरलेले जे काही दगड असतील, जे काही खनिजे असतील, की जे किंवा जे काही धातू असतील, जे चिकणमाती आहे, यासारखे जे माध्यमाचे जे स्रोत आहे, ज्याच्या आधारावर हे भौतिक साधनं बनवलेत, दगड असतील, खनिजे असतील, धातू असतील, चिकणमाती असेल, एवढेच नाही तर रसायनशास्त्रीय जे काही वैशिष्ट्य आहे या संदर्भातले त्याचं सुद्धा ज्ञान आपल्याला असणं फार गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, एवढंच नाही तर जे पुरावस्तूंची जे साफसफाई आहे, जसं प्रत्येक पाहतोय आपण मौखिक साधने असो, पाहतोय आपण की लिखित साधने असो किंवा भौतिक साधने असो, यासाठी सफाई आणि रासायनिक प्रक्रिया अत्यंत महत्वाची. कारण ह्या वस्तू हजारो वर्षापूर्वीच्या आहेत, हजारो वर्ष कितीतरी कालखंडापूर्वीच्या आहेत. या जर का आपल्याला जसच्या तशा ठेवायच्या असतील, आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत त्या पोहोचवायच्या असतील, आपल्या पिढींना सुद्धा त्या माहीत व्हाव्या असं जर आपल्याला वाटत असेल, तर त्याची साफसफाई आणि त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं आहे. एवढंच नाही तर त्यासाठी लागणारे जे काही रसायन आहे, त्यासाठी लागणारे जे प्रशिक्षण आहे, ते प्रशिक्षण आपल्याला असणं फार आणि फार गरजेचं असते. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जे काही इतिहासाचे जे साधन आहे, जे काही पुरातन ज्या वस्तू आहे, त्याचं जे संवर्धन आणि जतन आपल्याला करायचं आहे, त्याचं वर्गीकरण आपण 3 भागात केलं. आधी केलं ते म्हणजे मौखिक साधने, दुसरं केलं लिखित साधने आणि तिसरं केलं भौतिक साधने. या 3 याच्यामध्ये या सर्व गोष्टींचं बायफर्गेशन आपण केलं, याची विभागणी आपण केली. नुसतं विभागणीच केली नाही तर त्यासाठी कोणकोणतं प्रशिक्षण आपल्याला गरजेचं आहे याचाही सविस्तर अभ्यास विद्यार्थ्यांनो आपण या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो. यानंतर आपण उपयुक्त जे प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणाचा अभ्यास आपण जेव्हा करतो तेव्हा त्यात उपयुक्त जे प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणामध्ये यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे पाहायचं आहे ते म्हणजे काही जे नावाजलेले जे संग्रहालय आहे त्याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. कारण आपण जसं याच्या आधी आपण शिकलो की मौखिक साधन असतील, भौतिक साधन असतील किंवा लिखित साधन असतील, याचं जतन केले जाते. हे जतन कुठे केलं जाते त्याचाही अभ्यास आपण केला, तेही आपण समजून घेतलं. एक तर संग्रहालय असतील किंवा अभिलेखागार असेल किंवा काही ग्रंथालय असतात, या माध्यमातून या ऐतिहासिक ठेव्याचं जतन केल्या जाते. मग या ऐतिहासिक ठेव्यांचं जतन करण्यासाठी काही संग्रहालय आहेत, त्यातले काही नावाजलेले संग्रहालय आहेत ज्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण काय या संग्रहालयांचा अभ्यास करू तेव्हा आपण सर्वात आधी अभ्यास करू तो म्हणजे काही युरोपीय राष्ट्रांमधील जे काही महत्वाचे संग्रहालय आहे, जे प्राचीन आहेत, जुने आहेत आणि अत्यंत महत्वाचे आहे, ज्या ठिकाणी लाखो वस्तू, लाखो साहित्य, लाखोच्या संख्येत ठेव्याचं जतन केलेलं आहे, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यामुळं आपल्याला काही युरोपीय जे संग्रहालय आहे त्याचा अभ्यास करू. मध्ययुगीन जे युरोपीय राजघराणे असतील किंवा जे काही श्रीमंत लोक होते, जे राजघराणे असेल किंवा श्रीमंत लोक असतील, यांनी काही वस्तू संग्रहित केल्या होत्या आणि त्या वस्तूंच्या व्यवस्थापनातूनच संग्रहालयाची कल्पना उदयास आली. म्हणजे संग्रहालयाची कल्पना उदयास कशी आली, हे संग्रहालय कसं आलं पुढे, हे संग्रहालयात त्या वस्तू जतन कराव्यात हे कसं लक्षात आलं, तर त्या काळी युरोपमध्ये जे काही श्रीमंत लोक असतील किंवा त्या काळचे काही राजघराणे होते, यांनी काही वस्तू ज्या आहे त्या वस्तूंचं व्यवस्थापन त्यांनी केलेलं होतं आणि या व्यवस्थापनातूनच आपल्याला दिसते की ते म्हणजे संग्रहालयाची संकल्पना अस्तित्वात आली. मग या संग्रहालयाची कल्पना जेव्हा अस्तित्वात येते तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की तेव्हाच या युरोपमधलं सर्वात प्राचीन ज्याला म्हणू आपण किंवा सर्वात नावाजलेलं जर कोणतं संग्रहालय असेल तर ते दिसते लुव्र. लुव्र हे संग्रहालय फ्रान्समध्ये आहे आणि हे प्राचीन संग्रहालयापैकी एक आहे. एवढंच नाही तर अत्यंत महत्वाचं संग्रहालय हे आहे, ज्या संग्रहालयात 3 लाखापेक्षा जास्त वस्तू आपल्याला संग्रहित करून ठेवलेल्या दिसते. पहा, पॅरिस शहरात हे लुव्र वस्तू संग्रहालय आहे. या संग्रहालयाची स्थापना 18व्या शतकात झाली. 18व्या शतकामध्ये हे संग्रहालय स्थापन झालेलं आपल्याला दिसते. फ्रेंच राजघराण्यातील ज्या काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीने जमा केलेल्या ज्या काही वस्तू होत्या, ज्या कला वस्तू ज्याला म्हणतो, त्या वस्तूंचं जतन किंवा प्रदर्शन करणं हे महत्वाचं होतं. त्यासाठी हे संग्रहालय निर्माण करण्यात आलेलं आपल्याला दिसते. याच संग्रहालयामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, जगप्रसिद्ध जो
चित्रकार आहे, इटालियन चित्रकार ज्याला म्हणतो आपण, ज्याचं नाव काय होतं, लिओनार्दो द विन्सी. हा जो जगप्रसिद्ध चित्रकार आहे, या चित्रकाराची एक जे प्रतिकृती आहे, ज्याला आपण चित्र म्हणतो, जे अजरामर आहे, ते म्हणजे मोनालिसाचं. आणि हे मोनालिसाचं दुर्मिळ चित्र, बहुचर्चित चित्र, किंवा आपण असं म्हणू की हे फार आणि फार प्रसिद्ध असलेलं जे चित्र आहे, हे चित्र सुद्धा जे लिओनार्दो द विन्सीनं चित्रित केलेलं होतं, काढलेलं होतं, ते सुद्धा याच लुव्र ग्रंथ म्हणजे संग्रहालयात अजूनही सुरक्षित असलेलं आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, एवढंच नाही तर जो नेपोलियन बोनापार्ट आहे, ज्याने 1/3 जग तेव्हा जिंकलेलं होतं, असा जो नेपोलियन बोनापार्ट आहे, हा जेव्हा मोहिमांवर गेला, त्या ठिकाणून त्याने अनेक वस्तूंचा संग्रह केला. त्या वस्तू सुद्धा त्याने फ्रान्समध्ये आणल्या आणि त्या सुद्धा वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत, या लुव्र जे संग्रहालय आहे, या संग्रहालयात ठेवलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, की जवळपास 3 लाखाच्या वर वस्तू आहे. त्या प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की 3,80,000 वस्तूंचा समावेश या लुव्र संग्रहालयात आहे, जे 18व्या शतकात निर्माण केला गेला युरोपमध्ये, फ्रान्समध्ये. यानंतर मित्रांनो, हे झालं फ्रान्सचं. यानंतर इंग्लंडमध्ये सुद्धा महत्वाचं संग्रहालय आहे, ज्याला ब्रिटिश संग्रहालय असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, याची सुद्धा स्थापना लुव्र जेव्हा स्थापन झालं 18व्या शतकात, त्याच दरम्यान या ब्रिटिश संग्रहालयाची सुद्धा स्थापना झालेली आपल्याला दिसते. जो सर हॅन्स स्लोअन जो होता, यानं 71 वस्तू ज्या होत्या, ह्या दुसरा जॉर्ज जो होता राजा इंग्लंडचा, त्या दुसऱ्या जॉर्जला दिल्या होत्या. सर हॅन्स स्लोअन याने किती वस्तू, तर 71,000 वस्तू या राजा जॉर्ज, दुसरा जॉर्ज जो आहे, याला दिल्या होत्या. एवढंच नाही तर यामध्ये अनेक ग्रंथ असतील, चित्र असतील, वनस्पती असतील, त्या म्हणजे वनस्पतींच्या ज्या नमुने आहे, यांचा समावेश आहे 71,000 वस्तूंमध्ये. एवढंच नाही तर वसाहतीमधून आणलेलं, म्हणजे इंग्रजांची ज्या ज्या ठिकाणी सत्ता होती, ज्या ज्या ठिकाणी इंग्रजांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या, त्या वसाहतीमधून जवळ आणलेल्या ज्या काही वस्तू असतील, कला वस्तू असतील किंवा प्राचीन अवशेष असतील, याची ही भर नंतरच्या काळात या ब्रिटिश संग्रहालयामध्ये पडत गेली. एवढंच नाही विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या सुद्धा ज्या अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत, अत्यंत महत्वाच्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला कुठे दिसतील, या ब्रिटिश संग्रहालयात इंग्लंडला दिसतील. आजच्या घडीला जवळपास विद्यार्थी मित्रांनो, या संग्रहालयामध्ये 80 लाख वस्तू आहेत. संग्रहालयामध्ये, या ब्रिटिश संग्रहालयामध्ये जवळपास 80 लाख वस्तू असलेल्या आपल्याला दिसते. इतकं मोठं संग्रहालय हे ब्रिटिशांचं आहे, ब्रिटिश किंवा इंग्लंडमध्ये असणारं संग्रहालय. आपण याच्या आधी लुव्र संग्रहालय पाहिलं, ते फ्रान्समध्ये होतं. हे जे ब्रिटिश संग्रहालय होतं, हे इंग्लंडमध्ये होतं. असंच एक प्रसिद्ध संग्रहालय अमेरिकेत सुद्धा आहे, ज्याचं नाव आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. हे सुद्धा अत्यंत प्राचीन आणि अत्यंत प्रसिद्ध असलेलं संग्रहालय आपल्याला दिसते. याचं सुद्धा जगात फार मोठं नाव आहे विद्यार्थ्यांनो. जो स्मिथसोनियन जो आहे, त्या स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली हे संग्रहालय आजही सुरू आहे. यासाठी जे स्मिथसोनियन जे इन्स्टिट्यूशन आहे, त्याच्या व्यवस्थापनाखाली हे संग्रहालय नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री युनायटेड ऑफ अमेरिका याचं व्यवस्थापन सुरू आहे. ची स्थापना किंवा याची निर्मिती विद्यार्थी मित्रांनो 19व्या शतकात आहे, म्हणजे इसवी सन 1846 ला हे संग्रहालय सुरू झालं. इथे सुद्धा वनस्पती असेल, प्राणी असेल, यांचे अवशेष आहे किंवा जीवाश्म आहे, खनिजे आहेत किंवा दगड आहे किंवा मानव प्रजातीचे काही अश्मीभूत आहे किंवा त्याचे अवशेष आहे, यासारख्या पुरातन वस्तू या नॅशनल म्युझियम ऑफ नॅशनल हिस्ट्रीज युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या वस्तू संग्रहालयात असलेल्या आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की लुव्र मध्ये 3,80,000 वस्तू होत्या. तर इंग्लंड मधलं जे संग्रहालय होतं, ब्रिटिश संग्रहालय, यामध्ये 80 लाख होत्या.
तर विद्यार्थी मित्रांनो, या म्युझियम मध्ये अमेरिकेच्या त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त म्हणजे जवळपास 12 कोटीहून अधिक नमुने किंवा वस्तू या संग्रहालयात असलेल्या आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ते शिकलो की इतिहासाची जे ठेव आहे त्याचं जतन करत असताना त्या वस्तूंचं वर्गीकरण केले जाते. जसं मौखिक साधन असतील, भौतिक साधन असतील किंवा लिखित साधन आहे, याचा सविस्तर अभ्यास आपण केला. त्यासाठी कुठलं प्रशिक्षण पाहिजे याचाही अभ्यास आपण केला. आणि हे जे काही वस्तू आहे त्याचं संग्रह करणं फार गरजेचं असते. अशी काही युरोपातील किंवा पाश्चिमात्य देशांमधील काही महत्वाचे जे संग्रहालय आहे त्याचाही अभ्यास आज आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो केलेला आहे. त्यामुळे आपण इथे आता रजा घेऊया. परत पुढच्या तासिकेला आपण भेटू. याच पाठाचं पुढचा जो भाग आहे तो अभ्यासण्यासाठी. मग त्यामध्ये आपण भारतीय संग्रहालय कोणते आहेत किंवा जे कोश म्हणतो ज्ञानकोश, त्याचा अभ्यास आपल्याला पुढच्या तासिकेला करायचा आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, मी आपली रजा घेतो. त्यापूर्वी जर का अजूनही आपण माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, माझी कळकळीची विनंती आहे, माझं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका, तर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्याही विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. इथे मी थांबतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद विद्यार्थी.